नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रावरती। आम्हाला निधी मिळत नाही असं म्हणत ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदे गटामध्ये गेले। आता धाराशिवचे निंबाळकर जे ठाकरेंच्या एवढ्या जवळ होते ते शिंदे सेनेमध्ये गेल्याने म्हटलं गेलं ठाकरेंना हा खूप मोठा धक्का आहे। पण आता ठाकरेंनी देखील नवीन डाव खेळलेला आहे। शेवटी ठाकरे ते ठाकरे, राजकारण कसं करायचं हे कधी कधी तर सत्ताधारी पक्षालाही त्यांच्या विरोधातला अजूनही कळलेलं नाहीये, कारण की एवढा पक्ष फोडून देखील त्यांनी कशा पद्धतीने भरारी घेतलेली आहे हे आपण लोकसभेमध्ये देखील पाहिलं आणि विधानसभेमध्ये देखील पाहिलं। आता ठाकरेंनी नेमका असा कोणता राजकीय डाव खेळलेला आहे? म्हटलं जातंय निंबाळकरांच्या विरोधात, ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात त्यांनी दुसऱ्या निंबाळकरांची एक एंट्री घडवून आणलेली आहे धाराशिवमध्ये। महत्त्वाचं म्हणजे ही जी एंट्री आलेली आहे ती 2029 ची निवडणुकीची तयारी ही करण्यासाठी आणि ती 2029 ची निवडणूक लक्षात घेऊन ही एंट्री केलेली आहे असं देखील म्हटलं जात आहे। आता हे दुसरे निंबाळकर ज्यांची ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये एंट्री झालेली आहे ते नेमके कोण आहेत? हे दुसरे निंबाळकर कोण आहेत आणि ओमराजे निंबाळकरांची रिप्लेसमेंट म्हणून त्यांना पाहिलं जात आहे। मग त्यांची राजकीय ताकद जी आहे ती कशी आहे, धाराशिवमध्ये ही त्यांची ताकद कशी आहे आणि शिवाय एकूण पुढील काळामध्ये ओमराजेंच्या विरोधात 2029 ची लढाई हे ते लढताना पाहायला मिळू शकतात का? दुसरे निंबाळकर जे ठाकरेंनी आणलेत ते राजेंच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळू शकतात का? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर आपल्याला माहिती आहे धाराशिव जिल्ह्याचे खासदार हे फुटले। जेव्हा ते फुटले तेव्हा सोबत 6 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले। पण आता धाराशिव जिल्ह्याचं म्हटलं तर ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसाठी ही मोठी राजकीय पोकळी असल्याचं म्हटलं गेलं, कारण की खूप मोठा नेता जो इतक्या ठाकरेंच्या जवळ होता तो त्यांची साथ सोडून हा शिंदे सेनेमध्ये गेला होता। पण या फुटीनंतरच्या आता काहीच महिन्यात ठाकरेंनी एक डाव टाकलेला आहे आणि संजय निंबाळकर यांचा पक्षप्रवेश हा करवून आणलेला आहे ऑगस्टच्या 19 तारखेला। आता जो हा पक्षप्रवेश झालाय तो खूप काही सांगून जातो, कारण या प्रवेशाला आमदार कैलास पाटील, आमदार स्वामी आणि इतर पदाधिकारी देखील एकूण शेकडोच्या संख्येने उपस्थित राहिले। आता निंबाळकरांची ही जी संजय निंबाळकर यांना आणलेलं आहे ती खरंच रिप्लेसमेंट आपल्याला पाहता येते का? आणि धाराशिवचं हे कोणतं नवी समीकरण आहे हे आता आपण जाणून घेऊ। तर निंबाळकर जे संजय निंबाळकर आहे त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या अगोदर ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात होते, पण पक्ष सोडल्यानंतर बरेच महिने त्यांनी कोणताच पक्ष जो आहे तो जॉईन केला नव्हता। नोव्हेंबर 2025 पासून ते अपक्ष म्हणून काम करत होते। 22 जूनला ओमराजे आणि 6 खासदार हे जेव्हा शिंदेंच्या पक्षात गेले त्यानंतर संजय निंबाळकर यांना मोठा स्कोप दिसला। आता 27 जुलैला संजय निंबाळकरांनी तर ठाकरेंच्या वाढदिवसाला एक कौतुकाने पोस्ट देखील केली। ती पोस्ट तुम्हाला सोशल मीडियावरती दिसत असेल, तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल। त्यावरती त्यांनी म्हटलं की झुंजार नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय नेतृत्व, कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्ष प्रमुख श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा, अशा प्रकारचं हे त्यांनी पोस्ट टाकलं। म्हणजे तुम्ही बघा 22 जूनला जेव्हा हे खासदार जे ठाकरेंची साथ सोडून गेलेले आहे त्यानंतर 27 जुलैला ही अशी वाढदिवसाची पोस्ट आपल्याला दिसते। त्याच्या नोव्हेंबर 2025 पासून ते अपक्ष काम करत होते। म्हणजे एकूण धाराशिवमध्ये त्यांनी अगोदर देखील आपल्याला एक लढत त्यांनी केलेली होती। मग अशा पॉलिटिकल स्पेसमध्ये जेव्हा हे खासदार गेले त्यानंतर कुठेतरी ठाकरेंची जवळीकता साधण्याचा प्रयत्न हा संजय निंबाळकर यांनी केला का, हा प्रश्न आता उपस्थित राहतोय। आणि त्यानंतर जुलैमध्ये ही पोस्ट आहे आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये हा आपल्याला पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतोय। म्हणजे याचे जे पडसाद आहे, म्हणजे हा जो पक्षप्रवेश झालेला आहे त्याची तयारी कुठेतरी संजय निंबाळकर यांनी स्वतःहून तरी अगोदरपासून केली असल्याचं दिसतंय। म्हणजे जेव्हापासून जून महिन्यामध्ये आपल्याला खासदार जे आहेत ती फूट पाहायला मिळते, त्यानंतरचे जे प्रयत्न आहे म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या जवळ येण्याचे प्रयत्न जे आहेत ते संजय निंबाळकर यांनी स्वतःहून अगोदरच सुरू केले होते का, हा इथे प्रश्न आहे। आता संजय निंबाळकर यांना चांगलंच ठाऊक होतं की ठाकरेंची ही पोकळी भरून काढायची असेल तर धाराशिव हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि तिकडे त्यांना राजकीय स्पेस जो आहे तो एक तयार करता येतोय। जर पाहायचं झालं तर पुढच्या काळामध्ये धाराशिव जर MVA मध्ये लढली गेली, म्हणजे महाविकास आघाडी म्हणून
जर धाराशिव ही जागा लढली जाते तर तिकडे देखील हा संजय निंबाळकर यांना खूप मोठा फायदा असू शकतो। आणि शिवाय ते अगोदर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राहिलेले आहेत आणि धाराशिवमधून त्यांनी या अगोदर देखील याच पक्षामधून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामधूनच एक निवडणूक लढली होती। मग आता ज्याप्रमाणे त्यांचा राजकीय बॅकग्राऊंड राहिलेला आहे त्यानुसार धाराशिव हा त्यांचा एक बालेकिल्ला पुढच्या काळात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा असू शकतो, जो शिवसेनेचा आहे। याशिवाय सोबत सपोर्ट जो आहे तो राष्ट्रवादीचा आहे। पुन्हा संजय यांचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील चांगले संबंध असल्याचं म्हटलं जातं, त्यामुळे मराठा समाज देखील पुढच्या काळामध्ये त्यांना सपोर्ट करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता ज्याप्रमाणे ही राजकीय खेळी केलेली आहे, ज्याप्रमाणे पक्षप्रवेश केलेला आहे, त्यानुसार ही 2029 ची तयारी आहे का हा प्रश्न आता इथे उपस्थित राहतोय। संजय निंबाळकर हे खरंच म्हणजे ज्येष्ठ नेते आहेत। शिवाय त्यांची पार्श्वभूमी सांगायचं झालं तर 2019 ला धाराशिव विधानसभा ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरती लढले होते, पण एकसंघ शिवसेना तेव्हाची ही जिंकली होती। म्हणजे शिवसेनेचा हा बालेकिल्ला पहिल्यापासून आहे हे देखील स्पष्ट आहे। पुन्हा ओमराजे जिकडून निवडून येत आहेत ती जागा पण आपल्याला पाहणं महत्त्वाचं आहे। ओमराजे हे शिवसेनेच्या नव्या चिन्हावरती मशालीवरती निवडून आलेले आहेत, म्हणजे तिकडे कुणाचा दबदबा आहे हे देखील आपल्याला स्पष्ट सांगता येते। मग आता पाहण्यासारखं असेल, ज्याप्रमाणे आता हा पक्षप्रवेश झालेला आहे त्यानुसार निंबाळकरांच्या विरोधात नवे निंबाळकरांची एंट्री झालेली आहे का आणि त्यानुसारच हे राजकीय परिणाम आपल्याला पुढच्या काळामध्ये धाराशिवमध्ये पाहायला मिळणार आहेत का हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला। धन्यवाद।